जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्या देहूला दान केलं हे सगळ्यांना माहित आहे. असताना दिलं यात काय नवलंय. संतांनी नसतानाही मागे पुढे बघितलं. तुकोबारांनी सगळं देहूला दिलं. स्वतःची बायको लेकर अन्न करून गेली तरी सुद्धा जगाच्या मालकाकडे तक्रार नाही केली. बरे झाले देवा निघाले दिवाळे परिया दुष्काळे पिढा गेली. फक्त संत कोणाला म्हणावं हे लक्षात घ्या. तुकोबारांना 2 पत्नी रखमा आणि जिजा. तुम्ही लय हौसनं ऐकू नका. त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. ते म्हणचाल संतांनी 2-2 केल्या मला योग का. तुम्ही तुमचं बघा. संताची बाराबरी करू नका. संतांनी पहिली पत्नी रखमा केली. तिला बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार बिडकर. दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलीला लिकरू झालं. देव बी लय खतरनाक महाराज बरं. देवाची परीक्षा घ्यायची नसते रे. 2 बायका रखमा आणि जिजा. जिजालाच आपण आवली म्हणतो. रखमा दुष्काळात अन्न करून गेल्या. 2 मुलंही गेली. राहिली ती आवली आणि 3 लेकरं. मग आता ही आवली एका लुगड्यावर संसार करायची माय तुकोबाचा. किती? अख्ख्या संसारात तिला 1 लुगडं होतं आणि गरिबाची नव्हती. पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 1425 माणसं तिच्या बापाच्या हाताखाली एका दिवशी कामाला असायची. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. बार्शी नाक्यावर नव्हता, पुण्यात होता. नाही की नाही. जागेला किंमत आहे ना. आपलं काय पटांगण रिकामच आहे. 3600 तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना. आपलं सहज विचारलं महाराज बरं का. तुमची 3 टाईम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय मी हाय म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन म्हणती. तुमचं काय खरं आहे. आणि खरं सांगते योग्य पत्नी मिळायला, योग्य सहसंगणी मिळायला फार मोठं पुण्य लागतं. परमार्थ करणारी बायको, मोठ्यांचा आदर करणारी बायको, व्रतवैकल्य करणारी बायको, सामर्थ्याने नाती जपणारी बायको ज्या पुरुषाला मिळते त्या पुरुषाने समजावं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ्या पुण्याची ही कमाई आहे की मला बायको योग्य मिळाली आहे जे प्रत्येक गोष्टीचा आदर करते. हे चांगल्या गोष्टींचं, चांगल्या कर्मांचं लक्षण आहे की तुमची बायको सगळ्या गोष्टींचा आदर करतीये, घर जपतीये, सासरे जपतीये. या कलियुगात योग्य पत्नी मिळणं एवढं सोपं खरंच नाही. आजकालच्या मुलामुलींना विचारलं ना का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण भजनात कधी दिसला नाहीत. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही. तो प्रारब्धाचा भाग आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. उगाच देव आवडत नाही. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही. पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही. कारण हे अस्तित्वच त्याच्यामुळे हे आयुष्यभर लक्षात ठेवता आलं पाहिजे. काही नाही. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देवमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. तुझ्या जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. अरे तूही मी, मीही. मग कशाचा अहंकार? कल्पनेची. असत्याची संगती लागली म्हणून आम्हाला सत्य कळालंच नाही. सत्य हेच आहे. देवे दिला देह भजना. पण आजकाल परमार्थ देवाला मानणं लोअर क्लास आहे आणि देवाला स्वीकारणं म्हणजे देवाला न मानणं हाय क्लास आहे आणि देवाला मानणं लोअर क्लास आहे. जो देवाला नाकारतो तो सुशिक्षित आहे, जो देवाला स्वीकारतो तो असुशिक्षित आहे. अवघड आहे. तुमच्या बुद्धिमत्तेची कनिष्ठता कधी कधी नवल वाटतं. कसा देव नाकारता, कुठल्या बेसिसवर नाकारता? अरे देव नाकारायला माणसाकडे कारण तरी पाहिजे. तुम्ही म्हणाल देव स्वीकारायला काय कारण आहेत? अहो सगळीकडनं संकट यावी, प्रत्येकाने पाय खेचावे. आता वाटावं सगळं संपलं की काय आणि तेव्हा कुठून तरी आशेचा किरण उभा राहावा. कुणीतरी देवाच्या सामर्थ्याने आम्हाला मदत करावी आणि एवढ्या संकटातही यश मिळवायचं सामर्थ्य आमच्या मनगटात यावं. हे परमात्म्यानंच द्यावं हा विश्वास आम्हाला देवाकडे वळवतो. माहीत असतं आम्हाला काही झालं तरी जोपर्यंत मी प्रामाणिक आहे माझं वाटोळं होणार. आज लोक नावं ठेवतील, उद्या वाईट म्हणतील, परवा वेडा म्हणतील,
पण एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत ती लोक सन्मान केल्याशिवाय राहणार, तोही दिवस येणार. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. फक्त तुका म्हणे सत्य कर्मा भावे, फक्त कल्पनेची बाधा लागता कामा, असत्य लागता कामा नये. तेव्हा मी वैष्णव झालो, अधिकाराने देवाच्या दारात आलो. अहो काय अधिकार दादा, काय संत, किती सत्यकर्म करावं सांगा ना. अहो आपली बायको एका लुगड्यावर संसार करतीये. एके दिवशी असंच तुकोबरायांची पत्नी आवली आंघोळ करत होत्या आणि पहिलं काही बाथरूम वगैरे नसायचे. माणसं दगडाच्या शिळावर आंघोळ करायचे आणि बायका कुठेतरी आडोशाला आंघोळ करायच्या. ही तुकोबांची पत्नी कणगीमध्ये आंघोळ करत होती. कणिक म्हणजे धान्य ठेवायचं कोठार. त्याच्या आडोशाला आंघोळ करत होत्या. एक लुगडं आपलं होतं, आंघोळ करताना तेवढं सुकवलं आणि जे काय सुकायचं राहिलं ते अंगावर सुकवायचं. पुन्हा काम करताना आंघोळ करताना ते लुगडं कणगीवर टाकलं. एक तरणी बाण देखणी पोरगी जगद्गुरु तुकोबरायांच्या दारात आली. संत कुणाला म्हणावं, कितीही सुंदर स्त्री असली तरी नजरेत ज्यांच्या पावित्र्य असतं, आपली पत्नी सोडून प्रत्येकीकडं आई बहिणीच्या नजरेनं ज्याला बघता आलं त्याला पांडुरंग शोधायची गरज नाही. विठेवरचा मालक त्याच्या दारात येऊन त्याचं रक्षण करेल. नजर पडते जिथे नजर चांगली नाही ना, किती वाऱ्या करा, किती कीर्तन ऐका, तुमची काय नवल वाटतं मला. बाया वाचवणारे आम्ही हळूहळू बाया नाचवायला लागलो तरी आम्हाला लाजच वाटे ना. काही वाटेनाच झालं आम्हाला. आम्हाला वाटेनाच की आम्ही चुकतोय. अरे कोण आहे आपण? 33 कोटी देवाचा राजा होता इंद्र. 100 यज्ञाची ताकद होती त्याच्याकडे. ही उर्वशी, मेनका, रंभा ज्याच्यासमोर नृत्य करण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी होत्या, याचा अधिकार एवढा. त्याची नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र. 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळंत करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानी. आयुष्यभर श्रीमद नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण भजवन नारायण 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 नारायण. आयुष्यभर भक्तिसूत्र सांगणारे नारद आहेत. एकदा चुकले, गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगात मासोळीच्या मागं मासच लागतात, दुसरं काय लागतं? कळलं त्यालाच कळलं महाराज. नारदाला मासोळी बघून वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. आणि बायको कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला आवडती. का हो मामा? प्रत्येकाला आवडती महाराज बरं का. बायको कोणाला आवडत नाही? आता टाळकऱ्यांना वाटतं एवढा 2 तास उभा राहिलो, घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे वाटतं महाराज. आमच्या बाजीराव महाराजाला वाटलं एवढा बदडीला पकवास, वाढदिवस असून बदडीला, आहे की नाही, हात दाबाय बायको पाहिजे. गायनाचऱ्यांना वाटतं, आमचे भागवत महाराज असतील ह्यांना वाटतं एवढा सुंदर गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय. आपलं सॉरी चुकून झालं महाराज. दाबायचा आहे, मरल ना, दाबायचा कशाला? आपला चळाय बायको लागते महाराज. बायको कशी लागत नाही? बायको लागते महाराज. प्रत्येकाला वाटतं बायको पाहिजे. महाराज असो, आमदार, खासदार, कुणी असू द्या, नगरसेवक असला तरी बायको आवडती महाराज. त्याचं काही वाद नाही. बायकोला काय त्याला? आणि बायको आवडणं चुकीचं? बायको आवडाय काय? बायको आवडणं चुकीचं नाही, दुसऱ्याची बायको आवडणं चुकीचं आहे महाराज. बायको आवडायला काय त्याला? बायको आवडती महाराज. आणि करावी, संसार करा, त्याच्यात वाद. लेख म्हणून सांगते तुम्हाला, असोनी काही फरक पडत नाही. माझं तर स्पष्ट मत आहे. लोकांना माझं बोलणं झोमतं, पण खरं सांगते, ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा. देव लवकर भेटेल तुम्हाला. कशाला नजर नाचवताय उगीच? हा ना, मला हे जमत नाही, ते जमत नाही, मी हे खात नाही, इथं बसत नाही, आसनाशिवाय जमत नाही, सगळं जमतं तुला, फक्त नजरे आड जमतं. कशाला फालतूपणा करायचा? बरं तेवढी ताकद आपल्यात, 100रातल्या एखाद्याच्या ताकद असतं तेवढं सांभाळायची. जे सांभाळतात ते अधिकारी व्यक्तिमत्व आहेत, पण ते सगळ्यांनाच जमत कशाला उगी? आम्ही बाबा जसे आहोत तसे. सामान्य मुलगी आहे मी, संतबाईची लायकी नाही आहे. महाराज झालोय तर नशीब आहे. लेकीसारखं जगावं रे आपण. आईच्या पाया पडावंच का असं म्हणावं मी महाराज आहे, तू माझी आई जरी असली तरी माझ्या पाया पड? नाही ना दादा. ना ते शास्त्रात आहे, ना धर्मात आहे, ना कर्मात बसतं. अहो ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय, त्या दिनाऱ्याची जाणीव असावी ना मला, तर परमार्थ आहे. काय ताकद दादा. नारदांची नजर फिरली. नारद म्हणले एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. खरं. देवाकडे गेले, देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना.
तू दे. देव म्हणला मी कुठून देऊ, तुला 16,108, तुला काय करायचं एवढ्या 2-4 दे ना मला. आणि मला एक नवल वाटतं, आपण असा का विचार करतो की देवाने हौसेपोटी बायका केल्या असतील. अरे परमात्मा आहे तोच चुकेल तर आम्ही काय सांगावं. अरे जगाच्या मालकाने पत्नी केल्या त्याचं कारणही आहे ना. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. क्षणी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत आम्ही. बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड, एकदा फुटलं की अरे अपवित्र समजेल जग आम्हाला. प्रत्येक जण वाईट नजरेनं बघेल, दृष्टिकोन प्रत्येकाचा चुकीचा असेल. असं जगण्यापेक्षा देवा मेलेलं बरं. अरे बाईचं आयुष्य म्हणजे ज्या बाईला पावित्र्यानं जगता यावं तिचं जगणं स्वाभिमानाचं आहे, नाहीतर त्या बाईनं मेलेलं बरं जिला पावित्र्य सांभाळता आलं नाही. असं आयुष्य आहे की देवा आमचं. नकोच बाबा असं जगायचं. तुझ्या चरणावर मस्तक ठेवावा आणि देह सोडावा. कृष्णाने सांगावं, चूक असेल तर शिक्षा मीही देतो, चूक असेल तर शिक्षा मीही देतो, अधर्माचा नाश करावा असं मीच सांगतो. पण ज्याची चूक नाही त्याला शिक्षा देणं मला पटत नाही. जर तुमची काही चूकच नाही आणि तुम्हाला हे भोग भोगावे लागतील तर मी कशाला बाप म्हणून स्वतःला नावाजावं. अरे मी सांगतो तुम्हाला, विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही, ओरडून सांगा त्रैलोक्याला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. कोणाचीच नजर चुकीची होणार नाही. प्रत्येक स्त्रीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्शही केला नाही. तो भगवंत आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. काय देव आहे माझा दादा. आपण उगाच काही बोलायचं म्हणून बोलतो. त्याने 108 केल्या, 16,108. आम्हाला काय होतं, का, कशासाठी आणि का. त्यातल्या एकाही मुलीचा भगवंताने भोग घेतला नाही. अधिकारी व्यक्तिमत्व आहेत. आपल्यासारखं आहे का. शरीरावर प्रेम करतो ती माणसं आहेत आपण. वासनेने बघतो स्त्रीकडे ती माणसं आहेत आपण. भक्तीने बघतो तो परमात्मा आहे. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या, तर तेवढंच बघतो. मग नारद म्हणले देवा बायको. देव म्हणले हरकत नाही, जिथं मी नाही ती तुझी. देव नाही म्हणत नाही. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश कसहस्त्ररश्मी, जिथे दिसे भूत तेथे मानीचे भगवंता भक्तियोग निश्चित जाणं माझा माऊलींचं वर्णन आहे माझ्या. सगळीकडे परमात्मा आहे म्हणून तर भरला घनदाट हरी दिसे. अधिकार आहे ना दादा. 16,107 घर जामवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचं. नारदाची मनोमन इच्छाही भेटावी, पण देव मायावी रूपाने तिच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं, रुक्मिणी आईसाहेबांचं. तुळशीला पाणी घालतं रुक्मिणी आईसाहेब. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसत आहेत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपली. नारद म्हणले रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आईसाहेब म्हणत होतं, आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय. पिसाळलं का काय. नारदा नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबाने मी तुमचा नवरा. आणि जर तसं आहे तर आपल्या हिंदुत्वात नवऱ्याला एकेरी हाक मारायची नाही. नवऱ्याला आदरानेच बोलायचं, कारण नवरा नारायणाचं रूप असतो. नवऱ्याला आदराने बोलायचं. मग काय म्हणायचं, नारदराव म्हणायचं. खरं आहे तुमचं. रुक्मिणी मातेला लगेच कळलं देवानंही आपल्याकडं सुधरवाय पाठवलंय. हे भंगलंय, देवानं आपल्याकडं हे सुधरवण्यासाठी टाकलंय. रुक्मिणी माता म्हणल्या खरं आहे नारदराव तुमचं. असं बी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतं. तुमचा न माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. पण आता कसं आहे ना, मी जर तुमच्या हाताला धरून अशी बीडमध्ये आली, ही बसलेला समाज काय म्हणेल. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का. मग आपण काय करू, विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मी विधीची तयारी करेपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. म्हणून म्हणलं मराठी शिकत जा, है की नाही. नारद आत गेले खरं, पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली उगाच्या उगत धोत्रातलं गेलं, लुगड्यात गुतलं. चांगलं नारायण नारायण करीत होते. काही गरज होती का चुकीच्या नजरेनं बघायची. चांगल्या चिपळ्या वाजवत होते. चिपळ्या गेल्या आणि बांगड्या आल्या. चांगली तुळशीची माळ होती गळ्यात.
माळ गेली, बोरमाळ आली, चप्पल हार, सँडल हार, ठुशी, नथनी, मुरणी, झुमका, शिंडी गेली, कमरेपर्यंत केस आली. नारद म्हणले सगळाच बदल झालाय, काहीतरी भलं मोठं चुकलंय. नारद की तो भई नारदी, नारदांची काय झाली? पुरुषाची स्त्री झाली. नारद म्हणले काहीतरी अवघड आहे. पाण्यातनं बाहेर आले. ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. इथं खांद्यापर्यंत केस, दष्टपुष्ट, काळा कुळकुळीत पेटी बांधलेली दंडाला. उग येड, तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. तिला म्हणले चला. नारदी म्हणला तुला माहित नाही मी कोण आहे? गप्पे चल. नारदी म्हणले येडे मी आताच 5 मिनिटापूर्वी बदलले. गप्पे चल. राजा धनदेव त्या नगरीचा वडीत वडीत नेलं. लय बायको करायची हौस होती. हिलाच बळजुबरीनं बायको केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. कीर्तन नाही, लेकर थोडी थोडकी नाही दादा. 60 पोरं झाली. किती झाली माय? 60 पोरं झाली. माय आपल्याला 2 असले तर किती जीव जमतो. 60 पोरं झाली माय. नारदाला 60 पोरं झाली त्याला. भूत लागले नारदाला 60 पोरं झाली त्याला. भूत लागले नारदाला 60 पोरं झाले त्याला. भूत लागले नारदाला 60 पोरं झाले त्याला. पाठी ढालग झाले मोठे. नाथबाबा सांगतात असं ढालगच पाठीशी लागलं की काय सांगायची. 60 पोरं पदरात पडली. 60 पोरं. नारदी म्हणल्या धनी 60 बी पोरच व्हावं. एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या. 61वी मुलगी, कपिला षष्ठी. एकूण किती लेकरं? 61. माय किती लेकरं? माय बोलत जा. अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जा. अरे काम करा. कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला बी गेल्या महिन्यापासून सवय लागली. तुम्ही घेतल्याशिवाय बोलत नाही. नाही पण खरंय तुम्ही घेतले त्याला जागले महाराज बरं का. या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ फक्त आणि फक्त तुमच्यामुळं झाली. माय मावल्या महाराष्ट्राला सुद्धा कळलं असं. ज्या बाईला आपण कमी समजत होतो त्या बाईमुळं सरकार एकेरी उभा राहिलं. एवढी ताकद बाईमध्ये असते दादा. नवरा कुठल्या त्या पक्षाचा असं ना, हिनं विचार केला 2000 कुठून आलतो? कमळाकडून आलतो. नवरा कुठल्याही पक्षाचा असू द्या, बायकोनं जाऊन कमळच दाबून आल. काय तुमचं लय माय, तुम्ही लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे तुम्ही. बिडीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे ग तुम्ही. लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. हे बोलत्यात त्याचं कारणच तुम्ही आहे. काय लागतं रे बायकोला? अरे लक्ष्मी दादा तुमची 2 शब्द प्रेमानं बोलत जा. अरे अख्खा समाज तिला बोलतो दादा. अरे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा. फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते. फक्त नवरा साथ देणारा भेटला पाहिजे. काही लागत नाही रे बायकोला. वाजवीत जा टाळ्या कावा तरी ह्यांच्यासाठी बी वाजवीत जा. जिंदगी घालवली त्यांनी तुमच्यासाठी. बर असं अरे वा. काय प्रेम करत जा रे. काय फरक पडतो बाईचा आदर केला तर? लय अवघड आहे तुमचं. ती पुरुषांची पुरुषप्रधान संस्कृती. बाई चपली पाशी ठेवायची, डोक्यावर घेतली की नाच होती. ऐकत जा रे. जगाचा मालक ऐकायचा. आपण ऐकलं म्हणून काय झालं? पंढरीचा मालक पंढरपुरात सगळ्यात पहिल्यांदा बायकोमुळं चालतं. ती रखमाई रुसली होती, तिला वनवायला चालतं, नाही तर काही कारण नव्हतं. ते आता कर्माचा भाग झाला म्हणा तो विषय. काहीतरी कारण असावं म्हणून आपण म्हणतो. तो अधिकार वेगळा झाला. पण मी सांगते तुम्हाला माय लय ताकद आहे तुमच्यात खरंच. आणि तुम्हालाही सांगते जरा थोडंफार कौतुक करत जा बायकोचं. अरे तिनं संसार सांभाळावा. पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. बाईने संसार जरी सामर्थ्याने सांभाळला ना तरी तिला देवाचं सामर्थ्य भेटतं. एवढी ताकद तिच्या संसारात असते. तिनं नवरा जरी नीट सांभाळला ना तरी जगाचा मालक तिच्यावर कृपा करतो. काही लागत नाही. अहो तुकोबारायांना विठेवरचा मालक भेटला यात काय नवलंय? आवलीसाठी सुद्धा आलाच की. तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खायची आवली. तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना तुम्ही?
बसलेले थोडेफार शेतकरी आहात का दादा? शेतकरी आहात का? टू बी अ प्राऊड फार्मर. शेतकरी आहात याचा स्वाभिमान बाळगा. आपल्याकडं पैसा कमी जास्त असेल तरी चालेल, पण आपल्या बापानं लाचारीचं न खाता स्वाभिमानाचं कष्टानं खायला शिकवलं. ह्या धर्मात जन्माला आलोय आपण. त्यामुळे शेतकरी आहात हे कौतुकाने सांगत जा. अरे स्वतःच्या जीवाचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवलादीत आहे त्याला शेतकरी म्हणायचं. जे जनावरात आणि माणसातही फरक करत नाही त्याला शेतकरी म्हणायचं. अरे जेवढा जीव शेतकऱ्याचा पोटच्या लेकरावर असतो ना, तेवढाच जीव शेतकऱ्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. एवढं मोठं म्हणजेच त्याला शेतकरी म्हणायचं. पण इमानदारीनं सांगा की रे दादा, प्रामाणिकपणे सांगा, आर्मीत भरती होणारी पोरं सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची? ही आर्मीची पोरं भरती होतात सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची? सामान्य कुटुंबातली. हातावरची पोटं ज्या मायबापाची ती देशासाठी देहपणाला लावतात. बरं चला, वारकरी संप्रदायात शिक्षण घेणारी मुलं, वारकरी संप्रदायाचं वैभव, स्वानंद सुखनिवाचं वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था. सगळ्यात प्रथम 4 वर्ष अध्ययन करावं पोराने, बाहेर पडावं, परमार्थ शिकावं, सामर्थ्याने जगाला सांगावं. सोपं सांगते. स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदाय पेलवायची ताकद जी मुलं ठेवतात ती सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची? सामान्य कुटुंबातली. बरं चला, वृद्धाश्रमात मायबाप जागीरदाराचे का शेतकऱ्याचे? जागीरदाराचं. जागीरदाराचं पोरग कुत्र्याचं नाक सुद्धा पुसतं, पण बापाची शिंकही त्याला सहन होत नाही होत. आमचं शेतकऱ्याचं पोरग फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल, पण बाप स्वतःच्या घरात स्वतःच्या मनगटाच्या बळावरच सांभाळेल. एवढे संस्कार चांगले असतात त्याच्याकडे. आणि काय रे सामर्थ्याने रे, मी व्यासपीठावर सांगते, माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना, तरी तो तिला तिच्या आईवडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार. एवढे चांगले संस्कार माझ्या धर्मांमध्ये आहेत. 100रातला एखादा वाया गेला म्हणून तुम्ही 99 पोराला नावं ठेवू शकत? एखादा असतोच, त्याचं कर्म वाईट आहे. पण आजही आमची पोरं सामर्थ्याने मोठे होण्यासाठी जीवपणाला आईबाप सांभाळतात, देव मानतात आईबापाला. उगाच काय बोलायचं म्हणून बोलायचं नाही. ताकद आहे रे दादा. शेतकरी आपण. शेतकरी कसं प्राऊडली सांगत जा. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो. मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो, तो काय सॉक्स घालून नांगर धरतो, थुक्यात काटा दिसाय 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडलाय जिजाला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला. अहो जो मिळावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलटं टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी ज्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खातात तरी ज्यांना देव मिळत नाही असा अशक्य विठेवरचा मालक हिच्या पाठीमागे धावतो. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला? विठ्ठला कळतंय की हो आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. तुकोबारांना भाकरी देऊन विठुरायासाठी पाठीमागं यावं जिजाने. जाग्यावरच विठ्ठल, आता तरी बघू द्या काटा आम्हाला. विठेवरच्या मालकानं पाय हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला. सरपंचाला नाही, पण सरपंचनीला भलताच राग आला. तुमची नाही, पंढरपूरची मानस बरं का. आम्ही तिलाच मानतो. आमच्यासाठी राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या तया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, देवराया. राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या तया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष
लक्ष्मीचे हाती दिसी यावी काकुलती वेगळा नावा तो हरी मज तिनाचे बुद्धरी. म्हणून जास्त पैशाची काळजी करत जाऊ नका. जिथे विठेवरचा मालक आहे तिथे लक्ष्मी आल्याशिवाय, जिथे सामर्थ्यवंत पंढरीचा मालक आहे लक्ष्मी तिथे असतेच. कुठलेच संत गरीब नव्हते, लक्षात ठेवा. जागीरदार आहेत सगळेच या विषयाकडे. मग काय विठेवरच्या मालकिनीला राग आला. काहो विठ्ठला, त्रैलोक्याचे नाथ जगाचे मालक तुम्ही, वृक्षाची पाना हाले ज्याची सत्ता एवढा अधिकार तुमचा आहे. मुंगीच्या पायातल्या पैंजातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना वय तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की माय देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का हो मामा? देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही अमीच आहे आणि काटा काढणारेही अमीच आहे. आमच्या तुकोबाची अर्धांगिनी तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार नाही केला बायका लेकरांचा. अरे नवऱ्याची साथ नसतानाही, नवऱ्याने संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं असतानाही ज्या बाईनं नवऱ्याच्या विश्वासावर अखंडितपणे संसार सांभाळला, विठेवरच्या मालकाचं स्थान घरातल्या मालकाला दिलं, अशी पतिव्रत असणाऱ्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? तुम्हीच करा विचार, काय ताकद असतं ना बाईत. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत गेलंच नाही. आपल्याला समाजच पुरेसा आहे. आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा आमच्या संजय दादाच्या वाढदिवसानिमित्त ठेवला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच. त्याला काय असतंय, पैशाचा उता आलाय, लोकांचंच खायचं लोकांनाच द्यायचं, त्याचं काय असतंय? समाज रे तू तू काही, तुम्ही काही करा आयुष्यात, तुम्ही किती चांगलं करा त्याला चांगलं दिसत काही करा तुम्ही आयुष्यातून जीव घाण टाका, लोकांना चांगलं दिसत वाईट थोडं होऊ द्या, दिसल्याशिवाय राहत. समाज येतो अनंत वाचाळ बरळती. तुम्ही आयुष्यभर चांगलं वागा, समाज लक्षात ठेवणार नाही. तुम्ही एकदाच चुका, समाज आयुष्यभर तेवढंच लक्षात ठेवल्याशिवाय राहणार. कुणी असू द्या. पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, नेबळाट होतं, त्याला काय कळा होती वय, नुसतंच उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काही नाही येड्याला, पण नाचू नाचू जिरी होतं. अरे करू काय, मरू का? समाज पण इतका बेकार आहे दादा, काय सांगायचं तुम्हाला. गोरी बायको केली तरी म्हणतो बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतो आई गो याने बरी केली. अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का त्याला? अरे बायको तर करू दे बाबा, परमार्थाचं मरू दे. समाजात तुकोबाराय म्हणले लोक जैसा ओक धरिता धरवेना, लोकांचं तोंड वकारी, याला कुठे हात लावता येतो का दादा? या विषयाकडे ताकद आहे, एवढी ताकद माय, लय ताकद माय आपल्यात. पण जेव्हा आपल्याकडे चुकीची नजर येते तेव्हा तो व्यक्ती राहत नाही. मग काय नारदांनी विचार केला, आता आपली परिस्थिती अवघड आहे. 60 मुलं आणि 1 मुलगी. विषयाकडे आलात का? 60 मुलं आणि 1 मुलगी. तिचं नाव कपिला षष्ठी. एकूण लेकरं किती? 61. कुणाला? नारदीला. आधी नारदाची नारदी झाली, पुन्हा तिला लेकरं नारदीच म्हणास बरं. 61 लेकरं. 2 ना माय. आपल्याकडं 2 आहे. किती जीव दमतो? आम्ही 3 आहे. माझ्या आईला आम्ही 3, मी मोठी, माझ्यापेक्षा लहान बहीण आणि त्याच्यापेक्षा लहान भाऊ, आम्ही 3च आहे. तरी माय म्हणते, म्हणजे माझी आई म्हणते एकावर बास केलं असतं किती बरं झालं असतं, कशाला 2 पैदा केले ते काय माहिती म्हणते. म्हणजे मी गुणाची असं नाही, पण तिला 3चा त्रास सहन होत नाही महाराज बरं का. अहो साधी आईला एवढा त्रास आहे. माय घरात 2 असू द्या, देव कधी 2 नीट देत. एक शहाणा असतं, एक शानं खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, सगळं ऐकतं. दुसरं माणसं बघून मुदाम करतो, ती पाहुणा आल्यावर उड्या मारतो. त्याला माहित आहे माणसात काय करते, ती जातो खात्याली करते ते काय, पाहुणा गेल्यावर झपकं का खाणं होईना, ती माणसात मजा करून घेतो महाराज बरं का. लय अवघड आहे. आता 2 एवढी तरा, 61 किती असं? नारदी म्हणली एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक बुततं, एक असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेला बरा. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जाग्यावर आली.
शिंडी शिंडी पुन्हा लुगड्यातलं धोत्रा. नारद म्हणलं सुटलो काय की. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविना पाण्याच्या बाहेर, हातात विना, गळ्यात विना, हातात चिपळ्या. नारायण नारायण नारायण. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव, कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळात पण तेवढी वाऱ्या काळा लय सोसलं ग. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. मला वाईट नारदांचं वाटत नाही, तुमचं वाटते. त्या बिचाऱ्या नारदांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं भोगावं लागलं. तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू झुम करू. काय होणार आहे तुमचं देव जाणे. तुम्ही चौकात बसून ही कुणाली बघ, तिकडून गेली बघ, माझी बघ, हिची कंबर अशी, हिचा खांदा असा, हिचा बांधा असा, हिचे डोळे असे. तुमचं अर्ध आयुष्य तर कचकच कांद्यात गेलं. कसं होणार आहे तुमचं? काळजी करू नका, आम्ही हे ना मागे झाले पाहू, पुढे जामीन आहे तुका. आता जे झालं ते झालं, इथून पुढे नजर थांबावी. आवडे हे रूप गोजिरे पाहता लोचन. जेव्हा तू सत्य वाटशील त्या दिवशी माझी अवस्था वेगळी असेल. पण जोपर्यंत मला तुझी आवड लागत नाही तोपर्यंत कल्पनेची माझी अवस्था वाईटच असते. किती अधिकार असावा, किती मन मोठं असावं, काय सांगावं. तेवढी सुंदर स्त्री तुकोबारायांनी बघितली, पण मनामध्ये जराही वाईट विचार आला. तुम्ही विषयाकडे आलात का? आपला विषय कुठून निघाला होता? जगद्गुरु तुकोबारायांनी सुंदर स्त्री बघितली, तिथून विषय निघाला होता. एवढी सुंदर स्त्री बघूनही त्यांच्या मनामध्ये जराही कपट किंवा जराही वासना आली नाही. तेवढ्या सुंदर स्त्रीला बघून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माय आमच्या दारात कशाला ग? त्या मुलीने सांगावं, तुकोबा पंचकृषीने सांगितलं, फार मोठं मन आहे म्हणे तुमचं. जगद्गुरु आहात म्हणे तुम्ही. कमी वयात लग्न झालं आणि कमी वयातच नवरा साथ सोडून गेला. नवरा गेला याचा कलंक सासरच्या मंडळीने माझ्या मस्तकी मारला. उलट्या पायाची, करंटी, कलंकित, अलक्ष्मी अशा शब्दांच्या कितीतरी भडीमारांनी माझं काळीज फोडून त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं. एकटी असते तर जीवही दिला असता, पण तुकोबा हातात 1 वर्षाचं लेकरू होतं. विचार केला, आपण जीव द्यावा तर ज्याला बाप ना माय, जिथे आपली मायबाप सांभाळायची सामर्थ्य त्या जंजात नाही, ते आपलं लेकरू काय सांभाळणार आहे? आजपर्यंत जगले ती फक्त लेकरांकडे बघून जगले तुकोबा. फक्त त्या लेकराच्या तोंडाकडे बघायचंय आणि विचार करायचे, याला माझ्याशिवाय कुणी नाही, मला जगल्याशिवाय पर्याय नाही तर मागेच जीव दिला असता. पण तरणीबाई म्हटलं की तिचं पोट भरलंय का नाही हे समाजाला दिसत नाही. पण बाई तरणी म्हटलं की तिच्या साडीतनं उघडं पडलेलं शरीर समाज नजर भरून बघितल्याशिवाय राहत नाही. माझ्या पोटांची भूक कुणाला दिसली नाही, पण प्रत्येकाने त्याच्या वासनेची भूक मात्र माझ्याकडे बघून भागवली. आजपर्यंत पावित्र्यानं जगले, स्वाभिमानानं जगवलं या लेकराला. त्याला एकच शिकवलं, लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी तुला जास्त समाधान देणार आहे. पण लेकराचं पोट भरता भरता स्वतःचा हव्यास पुरवता आला, स्वतःची हाऊसमौज करता आली. एकच लुगडं घरातून बाहेर पडल्यापासून घातलंय, जीर्ण झालंय, ते फाटलंय बऱ्याच ठिकाणी. तुम्ही आईबाप आहात म्हणे आणि आईकडे मागायला लाजायचं नसतं म्हणून मागते तुकोबा. पोटासाठी काही नको, पण बहीण म्हणून अंग झाकण्यासाठी घरात साडी असेल तर द्या. तुकोबांनी विचार केला नाही. बायकोचं लुगडं कणगीवरचं घेतलं आणि त्या बाईच्या पदरात टाकलं. तुकोबाला माहीत नसेल का आपली बायको एकाच लुगड्यावर संसार करते?
नवऱ्याला माहीत नसतं का? सगळं माहीत असतं, तो दाखवत नाही फक्त. संत कोणाला म्हणावं दादा, स्वतःचा संसार उघड्यावर जरी पडला तरी समाजाच्या सुखाची जी सामर्थ्याने जाण ठेवतात. स्वतःचा संसार उघड्यावर पाडला तरी पुढच्याच्या संसार झाकायचं सामर्थ्य ज्यांच्यात असतं ना, त्यांना संत म्हणायचं. त्या जगद्गुरु तुकोबांनी त्या बाईचं अंग झाकायला स्वतःच्या बायकोचं एकुलतं एक लुगडं तिच्या पदरात टाकलं. व्हावी तया कुळा. आम्ही त्यांच्यासाठी आयुष्य मागतोय, या विचारांसाठी आयुष्य मागतोय, या दानभूमिकेसाठी आयुष्य मागतोय. आम्ही फार सुंदर परंपरेतले लेकरं आहेत. आम्ही त्या परंपरेची जाण ठेवण्यासाठी त्या परंपरेचं आयुष्य मागतो. नामदेवरात ते सांगतात, हेच ऐकत आलो आजपर्यंत ज्ञानोबा तुकोबांचं. म्हणून मी सामर्थ्याने परमात्मा तुझ्याकडे कधी काही मागणारा न मागणारा व्यक्तिमत्व आज तुझ्याकडे वैष्णव या अधिकाराने मागतो. हे विचार, ही भावना, हे मोठेपण ज्या कुळामध्ये आहे त्या कुळाच्या प्रत्येकाला सामर्थ्यानं आयुष्य असावं अभंगाचं. अकल्प आयुष्य वादित या कुळा, 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 आयुष्य वादित या कुळा, अकल्प आयुष्य वादित या कुळा, अकल्प आयुष्य वादित या आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भागत या कुळा, आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भावित या कुळा, आयुष्य माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा, सकला हरीचा दासा, कल्पनेची बाधा हो कवने काळी, कल्पनेची बाधा हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, बाधा न हो काही नको विठ्ठला, असत्य आम्हाला नकोच, या वैष्णवांचा अधिकार आम्हाला मिळावा. आणि हे सगळं मिळाल्यानंतर अहंकाराचा वारा न लागो. काय होतं ना, राजस म्हणजे लाडावलेला. देव सगळं देतो ना, सुख पदरात टाकतो, सर्व सुखले आलो आनंदे निर्भर, कधी मिळालं सदा नाम घोष करू. हे सगळं दिल्यानंतर आम्हाला आम्ही केलंय हा गर्व निर्माण होतो. कुणीतरी दिलंय याची जाणीवच राहत नाही. आणि या अहंकारामुळे आम्ही या कल्पनेच्या बाधेत अडकतो. नको विठ्ठला, आम्हाला सत्य जाणीवपूर्वक माहीत असावं की हे जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. आज जे काही सामर्थ्य आहे, जी काही अवस्था आहे ते तुझ्यामुळे. वाईट आमच्या कर्माचं आहे, पण चांगलं तुझ्या कृपेनं पदरात पडलं. ह्याची जाण असली की आमच्याकडे सुख आल्याशिवाय राहत नाही. मला माहीत असावं, घालोन या भार राहिलो निरविले संती विठोबास. हे ज्याने निरवलंय ना, निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे, तो विठेवरचा मालक आहे. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला, चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला.
देवाला सहन झालं नाही. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं, देव असून वचन मोडलं? देव म्हणले, स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. भक्ताचं रक्षण हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं, जे प्रत्येक वचनाच्या अगोदर पाळणार आहे मी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण जी देव होय करू. किती करावं देवाने दादा, ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जग तोड नाही. ओबाडीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय पाप अभंगाला जोड टाळचे बळ्यांचे, अभंगाला जोड टाळचे बळ्यांचे. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी. महातीला अगार विठ्ठला तू विडा कुंभार, विठ्ठला तू विडा कुंभार. आकाश जय पाखेरे पाखरा, आकाश जय पाखेरे पाखरा. जोडी सोन्याचा पिंजरा, जोडी सोन्याचा. पाऊली चालती म्हणा, पाऊली चालती. हरी बोल. पाऊली चालती राहिलेल्या दोन चार. अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका, आणि तेवढं बी येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा. कळलं तिलाच कळलं, हळू त्यांचा आवाज जरा. पाऊली चालती दुखी संसाराची, दुखी संसाराची. अरे बोल. पाऊली चालती हळू, पाऊली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, काढवा जवितो बासरी. काढवा जविबा. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव, अग गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो वै देव, टोचतो बिचतो तुम्हाला का देव म्हणतो तो नाही तो नाही तो नाही असं करतो आज वाटाळी. प्रत्येकाच्या हातात टाळी, मुखात नाम. विटेवरच्या मालकापर्यंत खणखणाट गेला पाहिजे. अरे बोल. चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल, जय हरी. ओ विठ्ठले माझे माऊली, ओ विठ्ठले माझे माऊली.
विठ्ठल 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 प्रामाणिकपणे सांगा, असा आनंद दुसरीकडे येणार आहे? आणि इमानदारीनं सांगा, अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे? कशाला मरता दादा? हां, अर्धा आयुष्य ह्याच्यातच गेले. तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले. नालायक अशा एवढे केले दलिंदर आहेत माणसं. खरंच बुद्धिमत्ताच्या कनिष्ठतेचं नवल वाटतं मला. अरे शाहिस्तानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तानाची बायको पळत पळत आली. जहापणा 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 मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली क्या में लड़की उठा ली. शाहिस्ता शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जवान को लगाम दे. शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे. औरत जात को माँ समझने वाले हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको शाहपना? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत लूट ली. तुमने शत्रुत्व के कारण औरत जात की तरफ भी गंदी नज़र से देखा. आपने स्वार्थ के लिए उनका इस्तेमाल किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम, बेटी उनकी हो या अपनी, हर धर्म जात की औरत को माँ की तरफ नज़र से देखने वाले शिवा के मावले है वो. शत्रुत्व निभाएंगे. इज्जत, शोहरत, नाम, रुतबा, सल्तनत, यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन जबान देता हूँ, किसी भी धर्म जात की बेटी हो, हर औरत को बा इज्जत छोड़ देंगे वो शिवा के मावले. परवरिश अलग है उनकी. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेच प्रखरता, तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य हवं तर सत्य आहेत आपण. देवाच्या धर्माच्या नावाखाली काहीही करायचं नसतं. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव, हा कसला धर्म? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणा पोत्यात घालून आणला पाहिजे, हा कसला परमार्थ? जयाचे आही कदड नाही तयासी परित्र पुस्सी काही. नामदेवराय फार गोड सांगतात. नामदेवराय म्हणतात आमचं आयुष्य म्हणजे कल्पनेची बाधा. कसं? नामदेवरायांचं वर्णन आहे बघा. लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे, लटके झाले कटके गाडग्या एवढे राळे. आता हे नामदेवरायांचं कूट अभंग. कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर, लटकं म्हणजे खोटं, कुटाणं, कटके म्हणजे कुटाणे. खोटे कुटाणे झाले. नामदेवराय म्हणले चिमणी उडत होती, उडता उडता चरत होती आणि चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. माणसं म्हणले महाराज आहे ना तुम्ही, खोटं बोलता? आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललो तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही, हे खरं आहे कल्पनेची. माणूस असत्यात जगतो. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी, तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? हां, ऐका कीर्तन, ढेकळं मिळ लागणार आहे रे. मनात का सौगीत काय? मुक्ताई सांगते बघा, मुंगी उडाली तिने गिळीले. आमचं असं आयुष्य असंच चाललंय. नको देवा, सत्य कळावं आम्हाला. आम्ही कोण आहे, कशामुळे आहे आणि कशासाठी जन्माला आलो आहे. ज्या दिवशी कळलं ही संत मंडळी, त्या दिवशी अहंकार नाही करणार. आजपर्यंत आमचं आयुष्य कल्पनेची वादा न हो कवणे काढी. ही संत मंडळी सुखिया तो, ही संत मंडळी सुखिया तो, ही संत मंडळी सुखिया तो. कल्पनेची बाधा न हो कवणे काढी. ही संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो.
प्रत्येकाचा अहंकार लागता कामा. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कोणाकडे जावं. अहंकार कोणालाही येत नाही. आपल्याला अहंकार नाही, आपण वाऱ्यातच आहे फक्त. आपली वाऱ्यानंच जिरवली. नुसतं कुणी म्हणावं ताई कीर्तन छान केलं, ताई मंडपावरच. आता ताईला अक्कल पाहिजे. जी मनलाय त्यानं कीर्तनच पहिल्यांदा ऐकलंय, ती कुठं लय शान आहे महाराज बरं का. म्हणून कौतुक कोणाचं मनावर घ्यावं हे आपल्याला कळलं पाहिजे. तयाचा हरिक जगाच्या मालकाने करावं. अहंकार येतो देवा नको. तुकोबराय म्हणतात आमच्यासाठी तुका म्हणे जाण व्हावे लहानाहूनही. आम्हाला बरोबर चांगलं माहीत पाहिजे, जाण पाहिजे या गोष्टीची की आम्ही नाही आहेत. आमचं जे काही आहे तुकोबरा तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंगी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. तेव्हा अहंकार येत नाही. पण आम्ही अवस्था बेकार करून ठेवली. मग आता माणसं म्हटले ताई आत्तापर्यंत काहीच कळलं नाही. नामदेवराय म्हणले काही हरकत नाही. हे चांगलं वाईट खरं खोटं नाही कळलं तरी काही हरकत. कमीत कमी एवढं तरी समजून घ्या हरिमुखे मुखात नाव तरी असावं. तिच्या मुखात देवाचं नाव आहे. कल्याण फिक्स आहे. आज संजय दत्तांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा आहे. खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या संकीर्तनात आहे. बहीण म्हणून सांगते त्या प्रत्येकाचा विठेवरचं मालक कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. संकीर्तन नाव संजय आहे की रे. अखंडितपणे विजय आहे तो संजय. ते संजय धृतराष्ट्राला सांगतात बाबा ही जी तुझीच बसवल्यात ना गादीवर हे बरोबर खरं खोटं धर्म अधर्म ज्याला कळतंय तो संजय आहे. आणि त्या संजयांचं नाव ज्यांना आहे त्यांना ही धर्म अधर्माची जाण आहे. म्हणून तर हा संकीर्तन सोहळा आहे. आई वडिलांनी विचार करून नाव ठेवावं लागतं बरं का. आणि देवाधर्माची नावं असावी हो की नाही. अगदी सामर्थ्यवंत नाव आहे. या विषयाकडे ताकद आहे. मग आम्हाला खरं खोटं कळावं देवा. आम्हाला समजावं. मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही. लागतो का नाही. विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेला बघा बरं विचारून बघा. सुतक न गऊ गावाला विचारून बघा महाराज. मधाचं का माहिती गोडवाच देतं. विषाचं का माहिती मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं. ती तुमची परिस्थिती बघत नाही, ती तुमची स्थिती बघत नाही. तुम्ही शुद्ध अंतकरणाने देवाचं नाव घ्या. तुम्ही कुठेही घ्या त्या देवाच्या नावाचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय हरत नाही. कारण त्याचा मूळ गुण पुण्य. पुण्याशी गणना काही नाही जमलं तरी चालेल देवा. ज्यामुखी निदान. निदान म्हणजे कमीत कमी आपण मिनिमम पेक्षा निदान एवढं तरी. काही नाही जमलं तरी चालेल पण कमीत कमी भजन करायची ताकद पाहिजे. आमचं कुळ पावन आहे. काय करावं काही नाही फक्त प्रेमाने भजन. विठोबाय रखोबा हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की अगदी सामर्थ्याने चालू असला नामस्मरण सोहळा काही नको देवा. अंकाराचा वाऱ्याने लागोड्याचे सांग माझ्या विष्णू दासा भाविकासी माझ्या पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. कमीत कमी देवाचं नाव मुखात यावं एवढं तरी प्रारब्ध आमचं कर्म सत्य असावं. काही नाही देवा एवढं जमलं बाद झालं. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आज संजय दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबातीलच त्यांचे मेवणे आमचे कल्याण भाऊ यांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा बघा. त्यांचं अभंगातच नाव आहे नामा म्हणे तया असावे कल्याण. हां त्यांना माहिती जीवनारे कल्याण आहे म्हणून आपलं नावातही कल्याण आहे महाराज बरं का. हां नामदेवरायला माहीत होतं काय की कल्याण कीर्तन ठेवणार आहे म्हणून. नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण. आता आपल्याला कल्याणच आहेत ना महाराज दुसरे कोण आहेत. आधी त्यांना माहीत असावं नामा म्हणे तया. तया म्हणजे आम्ही वैष्णव म्हणजे आम्ही ना. नामा म्हणे तया असावे कल्याण बरं का. हां कशामुळं ज्यामुखी निदान. हां कल्याण दादा ते बसलेली समोर. हां तुम्ही कल्याण येतोय बरं बरं. तुमच्याकडे कल्याण करायची ताकद आहे म्हणायची. सामर्थ्याने आमच्या कल्याण भाऊच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा. अगदी कसं असतात ना रक्ताची नाती एखाद्या वेळेस दगा देतील
पण भक्तीची नाती दगा देत नाही आणि रक्ताच्या नात्यापेक्षा भक्तीच्या नात्यांमध्ये जास्त सामर्थ्य असतं. मग तुमचं आमचं हे भक्तीचं नातं आहे, ज्या सामर्थ्याने जोडलं गेलं. आणि त्या भक्तीच्या नात्यामधलं अनेक वर्षापासून चालू असलेलं नातं म्हणजे आमच्या मामांचं. आमच्या मामांच्या माध्यमातून आणि फक्त माझ्याशीच नाही, वारकरी संप्रदायातील प्रत्येक कीर्तनकाराशी आणि फक्त कीर्तनकाराशीच नाही, प्रत्येक कलाकार, गायक, वादक या प्रत्येक गुणवंत मंडळीशी जे आपुलकीचं नातं जोडतात. कारण कीर्तनकाराला कोणीही प्रेम देतं, पण सामान्यतेने प्रत्येक वारकऱ्यावर ज्यांचा जीव आहे, प्रत्येक वैष्णवावर ज्यांचा जीव आहे असे आमचे मामा. त्या मामांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सर्वच त्यांचं कुटुंब, त्यांची मुलं असतील, त्यांच्या सुना असतील, त्यांचे नातू असतील, वारकरी संप्रदायावर जीव तुडून प्रेम करणारी मंडळी आहेत ही. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड पखावाज मृदुंग ज्यांनी वाजवला असे आमचे बाजीराव महाराज. महाराज आज आमच्या बाजीराव महाराजांचाही अभिष्ट चिंतन सोहळा आहे बरं का. म्हणजे त्यांना हा अभंग त्यांनाही लागू झाला महाराज बरं का. पण त्यांनाही पांडुरंग परमात्मा अकल्प आयुष्य देव. आमचे संजय दादा ज्यांच्या अभिष्टचिंतनामुळे हा सोहळा इथे उभा केला. या भागाचं कल्याण करायची ताकद म्हणजे ह्या भागाचं कल्याण करायची ताकद ज्या संजयकडे आहे महाराज बरं का. म्हणजे सगळं जुळून आलं आहे महाराज बरं का. तर ते आमचे संजय दादा अगदी गोड सुंदर व्यक्तिमत्व, चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या पांडुरंग परमात्मा असंच जनसेवा करायचं सामर्थ्य कायम त्यांच्या पदरात देव आणि असंच जनसेवा करायची ताकद अखंडितपणे त्यांच्या मनगडात पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने राहू ही परमात्म्याच्यासाठी प्रार्थना करते. उपस्थित सर्व मंडळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण भागवत महाराज अगदी सुंदर ज्यांचा आवाज आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण गोरख महाराज अगदी सुंदर गोड ज्यांचं गायन आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज. ही सगळी मंडळी साष्टांग दंडवत सगळ्या महाराज मंडळीच्या चरणावर. विष्णू महाराज सगळी मंडळी अगदी विनेकरी दादा, सगळी टाळकरी, माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व कर्तृत्व सामर्थ्य आयुष्यभर त्यांच्या ऋणात ऋणी सगळी महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. कॅमेरावाले दादा तुमच्या दोघांचंही मनस्वी आभार. तुम्हामुळेच हा संकीर्तन सोहळा जे उपस्थित नाही आहेत त्यांच्यापर्यंतही पोचतो आणि आमचं जे वैभव आहे यात तुमचा फार मोठा वाटा आहे हे आम्हाला मान्य आहे. म्हणून तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. उपस्थित सगळी महाराज मंडळी हरिभक्तपरायण गोविंद महाराज, हरिभक्तपरायण शंकर महाराज. नाही तुम्ही दोघं तसे एकच, हरिहरा नाही वेद महाराज बरं का. गोविंद महाराज आणि शंकर महाराज अवतार एक आहे, नामस्वरूपी फरक आहे महाराज. दोघांचे मनस्वी आभार. तुम्ही सगळेच सुंदर कीर्तनकार, गायक, वादक आणि सामर्थ्यवंत वारकरी असून सुद्धा लहान बहिणीचं तोडकं मोडकं ऐकायचं सामर्थ्य तुमच्यात आहे. हाच वारकरी संप्रदायाचा मोठेपणा आहे. स्वतःकडे भरगतचं ज्ञान असून पुढच्या आज्ञानी माणसाचंही ऐकायची क्षमता ज्याच्यात असते तो वारकरी असतो. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. काही चुकलं तर क्षमा. सेवेला विराम. ज्ञानेश्वर हरे विठ्ठल जय जय.